आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. आम्ही आलो जिंतूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर स्वप्नील कुंपटवारजी, की जे या फील्डमध्ये त्यांनी मागच्या 4-5 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या कामाला सुरुवात केली आहे. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि हातखंडा यासाठी आहे कारण त्यांनी ऑलमोस्ट 1000चा टप्पा या रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स मधला गाठलेला आहे. सो त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, त्यांचा एकंदर अनुभव कसा होता, या सगळ्यावर आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी पहिल्यांदा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या फील्डमध्ये यावं, काय सांगाल? नमस्कार, मी सर, माझं नाव स्वप्नील कुंपटवार. मी प्रॉपर जिंतूरचा आहे. माझं शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर ॲट गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जिंतूरमध्ये झालेलं आहे. त्यानंतर मला लगेच जॉब भेटलेला आहे पंचायत समिती जिंतूरमध्ये. ॲज अ इंजिनियर म्हणून मी काम करत आहे. 2017मध्ये माझी जॉईनिंग झालेली आहे. त्यानंतर मग कंटिन्यूमध्ये जॉब चालू आहे सर माझा. आणि प्रोजेक्ट्स, मग आता आपण त्याच्याकडे वळूया की पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला किंवा पहिला प्रोजेक्ट कसा पूर्ण केला तुम्ही, त्याबद्दल काय सांगाल? त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल PM आवास योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. त्यानंतर त्यांच्या थ्रू लाभार्थी यांना निवडले जाते ग्रामपंचायतमधून. त्यानंतर मग फर्स्ट इन्स्टॉलमेंट रिलीज होतो लाभार्थ्यांना. त्या रिलीज झाल्यानंतर लाभार्थी यांना आम्ही मार्कआउटला जातो. त्यानंतर मग मार्कआउट लाईन आउट देऊन लाभार्थी यांनी काम चालू केलेले असतात. मग त्यांचे जवते लेवल काम झाल्यानंतर आम्ही सेकंड इन्स्पेक्शनला जातो. त्यानंतर मग त्यांना सेकंड इन्स्टॉलमेंट रिलीज करतो. त्यानंतर मग लाभार्थी यांनी लिंटर लेवलपर्यंत काम पूर्ण केल्यानंतर त्यांना थर्ड इन्स्टॉलमेंट रिलीज करतो आम्ही. त्यानंतर मग नेक्स्ट स्टेप, लाभार्थी यांनी पूर्ण घरकुल केल्यानंतर विथ टॉयलेट बाथरूम अटॅचमेंट. त्यानंतर मग आम्ही फोर्थ इन्स्टॉलमेंट म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट कम्प्लिशन रिलीज करून टाकतो. बरोबर. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे, तुम्ही जिंतूर सारख्या भागात काम करता जिथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे किंवा अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती सगळी परिस्थिती हाताळता? सर, आता टेक्नॉलॉजी तर खूप समोर गेलेली आहे. त्यानुसार लोक बी आता फॉरवर्ड झालेले आहेत. आता नवनवीन तंत्रज्ञान निघालेले आहेत. आता सध्याला सध्याला रेतीचे बरेच अडचण येत आहे लोकांना. त्यामुळे आम्ही बी त्यांना कन्वे करतो की तुम्ही नाही का सिमेंट ब्लॉक मध्ये बांधकाम करा, जेणेकरून की तुम्हाला रेतीचा खर्च वाचवाल, ब्रिक्सचा खर्च वाचवाल, अजून सँडचा खर्च वाचवाल. त्यामुळे तुम्हाला सिमेंट ब्लॉक मध्ये बांधकाम करा असं आम्ही सांगतो. दुसरं, आता तुम्ही बऱ्याचदा रेसिडेन्शियल मध्ये पण काम करता, लोकांच्या बंगलोसाठी काम करता. तुम्ही एक वाक्य कायम ऐकलं असेल, ते म्हणजे लोक म्हणत असेल आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच पैशामध्ये आम्हाला घर बनवून द्या. तर एक इंजिनियर म्हणून तुम्ही क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा साधता? तर मग आम्ही क्वालिटी आणि बजेट असे त्यांचा लाभार्थ्यांना 269 एरिया राहते प्लॉट करण्यासाठी. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही समजा 4-5 रूम बांधत असाल तर आम्हाला 269 एरियामध्ये तुम्ही हाऊस कंप्लीट करून द्या. त्यानंतर मग तुम्ही क्वालिटी आणि बजेट. म्हणजे बऱ्याचदा असं असतं, मी अजून तुम्हाला प्रश्न थोडा उलगडून सांगतो की बऱ्याचदा एखाद्या क्लायंटचं बजेट असतं की मला 25 लाखातच घर बनवायचे, 15 लाखात घर बनवायचे आणि तेव्हा तो प्लॉट साईज असतो मोठा किंवा तिथं जास्त G+1 G+2 बांधायचं असतं. असं 10-15 लाखात एवढं बांधणं तर शक्य नसतं. मग अशा वेळेला तुम्ही त्यांना कदाचित सजेस्ट करत असाल की मग तुम्ही एक काम करा, टाईल्सचं काम नंतर करा किंवा फर्निचरचं काम नंतर करा. असे तुम्ही कुठले उपाय किंवा कुठले सोल्युशन सांगता त्या कस्टमरला? सर, बरोबर आहे. वाटल्यास प्लास्टरचं बी कंपल्सरी नसते त्याच्यात. आणि जे मटेरियल आपण मागवितो ते म्हणजे क्वालिटीचं घ्या म्हणतो आम्ही, कन्वे करतो सर. बरोबर.
दुसरं शासकीय योजनांसाठी पण तुम्ही काम केलेलं आहे, तर त्या योजनांची काही नावं सांगू शकाल का, की कुठल्या कुठल्या योजनेवर तुम्ही या माध्यमातून काम केलेलं आहे? तर आम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, हं. रमई आवास योजना ग्रामीण, हं. पुण्यश्लोक आवास योजना ग्रामीण आणि आदिम आवास योजना ग्रामीण, शबरी आवास योजना ग्रामीण बरं. या योजना. अशा ठिकाणी काम केलेलं आहे. Yes. एखादं काम करताना आलेलं आव्हान आठवते का, की असं अचानक कुठली तरी अडचण आली आणि त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? कधी असं होतं, की कधी लेबरकडनं काहीतरी आपल्याला अडचण येते, कधी निसर्गाकडनं येते, कधी तंत्रज्ञानाकडनं येते. तर अशी एखादी अडचण आणि त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? सॉईलचा प्रॉब्लेम असेल, की तिथं पाया खणताना कधी प्रॉब्लेम आला किंवा कधी अचानक ज्या दिवशी स्लॅब होता त्या दिवशी लेबरच नाही आले, असं काही एखादी अडचण आठवतीये का? येस सर, आठवते. हं. तर स्लॅबच्या वेळेसच प्रॉब्लेम झाला सर. हं. त्यामुळे सर मी स्वतः गेलतो सर तिथं साईटवर. हं. आणि नाही का तिथं जो त्यांचा पॅरलल मिस्त्री आहे त्यांना म्हणजे ओळखीनं त्याला अवेलेबल करून दिलं सर. बरं. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही कसं निवडता, काय बघता आणि मग ठरवता की आपण या कंपनीचं स्टील वापरू किंवा हे स्टील वापरायला पाहिजे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, असं स्टील कसं निवडता तुम्ही? स्टील म्हणजे सर ड्युरेबिलिटी असली पाहिजे सर. ओके. आणि म्हणजे चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे सर. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले यापूर्वी किंवा तुमचा अनुभव कसा होता आयकॉन स्टीलचा? येस सर, वापरलेलं आहे सर. तर कसा होता अनुभव त्यांचं प्रॉडक्ट म्हणून, त्यांची सर्व्हिस म्हणून कसं वाटतं सर्व्हिस सर तुम्हाला? आहे सर, बेटर आहे. चांगली आहे. येस सर. बरं. हे होते इंजिनियर स्वप्नील कोंपलवारजी आणि त्यांनी नुकतीच या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. अजून खूप मोठा प्रवासातला टप्पा बाकी आहे. सो भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, अशीच पर्यायानं देश सेवा घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. ओके सर, थँक्यू. थँक्यू.